ग्रामसभा गाजली. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर अतिक्रमण काढण्याचा ठराव मंजूर. गट क्रमांक 17 मधील शासकीय गायरान जागेवरील अतिक्रमणावर ग्रामस्थ आक्रमक. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष. खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील एनकुळ इथं शासकीय गायरान जागेवरील अनधिकृत अतिक्रमणाच्या प्रश्नावर तणावपूर्ण वातावरणात तातडीची ग्रामसभा पार पडली. अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामसभेत चांगलाच ऐरणीवर आला असून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेत महिला, युवा, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून एनकुळ ग्रामस्थांचे या ग्रामसभेकडे लक्ष लागले होते. गट क्रमांक 17 मधील गायरान व शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत ग्रामसभेत नेमका काय निर्णय होणार, अतिक्रमणे हटवण्याबाबत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीसमोर मोठी गर्दी झाली होती. गावातील शासकीय गायरान जागेवर काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे झाल्याने या प्रश्नावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांची मते जाणून घेऊन पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ही तातडीची ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी बोलताना सदाभाऊ खाडे पुणेकर यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करून जागा बळकावणे योग्य नसून या प्रश्नामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झालंय. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करून हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. ग्रामसभेत एनकुळ गावातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा शासकीय प्रशासनाच्या नियमानुसार पोलिसांच्या मदतीने आवश्यक ती कार्यवाही करून अतिक्रमणे हटवण्यात येतील अशी भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली. कोणी काहीही म्हणालं तरी अनधिकृत अतिक्रमण काढलं जाईल, मात्र अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सदाभाऊ खाडे पुणेकर यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेच्या अखेरीस सरपंच किरण खाडे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. ग्रामसभेत अतिक्रमण हटवण्याचा ठराव मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान ग्रामसभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडूज पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, PSI राजेंद्र सदगर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि पोलीस हवालदार मल्हारी हंगे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. ग्रामसभेतील ठरावानंतर आता गट क्रमांक 17 मधील शासकीय गायरान जागेवरील अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कारवाई केली जाते याकडे एनकुळ ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. ग्रामस्थाच्या वतीनं मला जसं कळतंय तसं आज पहिल्यांदाच एवढी मोठी अतिक्रमण ह्या विषयावर मोठी ग्रामसभा सरपंच आणि प्रशासक आणि यांनी आयोजित केली होती. ह्या ग्रामसभेला एनकुळमधले खूप मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये एक ठराव कायम करण्यात आला की ज्या विषयासाठी बोललो होतं, एनकुळ हद्दीमध्ये शासकीय जागेवर, जिल्हा परिषदच्या जागेवर, ग्रामपंचायतच्या जागेवर जी अनधिकृत बांधकाम आहेत ती त्या लोकांनी काढून घ्यावीत असा ठराव आला. आणि जर काढून घेण्यात आली नाहीत तर ती ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासकीय प्रशासन यांच्या वतीने ती काढण्यात येते. आणि ज्या मंडळींनी, हितचिंतकांनी चुकीच्या गाईडलाईनवर, चुकीच्या सांगाव्यावर जे पोल रवलेत त्या पोलचाही निर्णय त्या मंडळी करावा. कारण 25 जे आता प्रायमरी स्टेजला जे 25 अतिक्रमणधारक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, गावाच्या निर्णयाबरोबर राहावं, गावाच्या विकासाला साथ द्यावी. आणि संपूर्ण जी युवकांची मागणी होती गावातल्या 99% ग्रामस्थांची मागणी होती, हे अतिक्रमण हटलं पाहिजे. भैरवनाथाची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात घडती, ती यात्रा कुठे भरवायची? प्रत्येकाला उठल संध्याकाळचं पोल, दारोदारी पोल. ज्याला गरज होती त्यांनी पोल रवले आणि ज्याला गरज नव्हती त्यांनी पोल रवले. आम्ही पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, ग्रामपंचायत असेल, आम्ही अतिक्रमण काढण्याच्या पूर्ण भूमिकेत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गावकऱ्यांनी, त्या अतिक्रमणधारकांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि त्या अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्यांचा सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. एखादी मार्केट पेठ उपलब्ध करून
कातर कटावच्या धर्तीवर तिथे एक मार्केट तयार करून या सगळ्यांची व्यवस्था करण्याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे, तहसीलदार साहेबांशी बोलणार आहेत, PI साहेब आहेत आणि महाराष्ट्र पूर्ण सरकार या निर्णयामध्ये आपल्याबरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. अतिक्रमण धारकावर आणि इतर नागरिकावर अन्याय होणार नाही याची गंभीर दखल मी घेतलेली आहे आणि मी स्वतः या गोष्टीचा सगळा फॉलोअप शासन दरबारी करणार आहे. म्हटली 1 महिना ह्याचा कालावधी विचारात घेऊ आपण. त्या दृष्टीने आता प्रशासक आणि ग्रामसेवक आणि तलाठी यांना सूचना दिल्यात. आजच्या आज ठराव करून तो उद्याच कलेक्टर ऑफिसला, शनिवार रविवार सुट्टी आली, सोमवारी कलेक्टर ऑफिसला जाईल आणि त्या मान्यतेनं सगळं प्रशासन ताबडतोब हालचाली होती.